या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर इथली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गृहपाठ केला नाही म्हणून एका 7वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकानं बेदम मारहाण केलेली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। गृहपाठ केला नाही म्हणून एका 7वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। वाळूंज येथील राजश्री शाळेतला हा प्रकार असून विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। केवळ गृहपाठ केला नाही म्हणून अशा पद्धतीनं अमानुषपणे विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आलेली आहे, याचा निषेधही नोंदवण्यात आलाय। सख्या मुलानंच कुऱ्हाडीचे घाव घालून आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याचा प्रकार बुलढाण्यातील संग्रामपूर इथल्या बोडखा गावात घडलेला आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून मुलानं निर्दयीपणे आपल्या बापाचाच खून केलेला आहे। कुऱ्हाडीनं खून केल्यानंतर मृतदेह नदीत फेकूनही देण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत। मात्र जन्मदात्या पित्याचाच अशा प्रकारे खून केल्यामुळे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होतीये। भोंदू बाबा हबीबुल्ला मलिक उर्फ मामा हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे, मात्र गेल्या 20 वर्षांपासून तो नागपूरमध्ये वास्तव्यास आहे। या घटनेबाबत पीडित महिलेनं याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तो नेहमी साधारण चहा टपरीवर थांबायचा आणि तिथे लोक घरातील समस्या त्याच्याजवळ बोलत होते ते तो ऐकायचा आणि सावध राहायचा। नागपूरमध्ये अशाच प्रकारे हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवत एका महिलेसोबत त्यानं वारंवार अश्लील कृत्य केलेले आहे आणि या भोंदू बाबावर नागपुरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्याही ठोकण्यात आल्या। कुटुंबावरचं संकट दूर करेन असं आश्वासन देत त्यानं पीडित महिलेच्या घरात प्रवेश मिळवला आणि त्यानंतर त्यानं महिलेसोबत वारंवार अश्लील कृत्य केल्याचं उघड झालंय। हबीबुल्ला मलिक उर्फ मामा असं या भोंदू बाबाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला गजाआड केलाय। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। ग्रामसभा सुरू असतानाच अतिशय मोठ्या प्रकारचा राडा झाल्याचं पाहायला मिळालंय। ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। विषय आहे मजुरीचा। मजुरीच्या वादावरून हे मोठं भांडण झालं। ग्रामसभा सुरू असतानाच ही घटना घडली। नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीमध्ये ही घटना घडलेली आहे। ग्रामपंचायतीमध्ये बैठकी दरम्यानच हा राडा झालेला आहे। जे लोक या बैठकीसाठी हजेरी लावली होती त्यांच्यातच ही हाणामारी झाली। एक विषय मंजूर करून घ्यायचा होता, मात्र त्यातच त्यांचा आपापसात वाद झाला आणि तुंबळ हाणामारी झाली। नाशिक तालुका पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल होतो का आणि यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र अशा पद्धतीने ग्रामसभेमध्ये हा गोंधळ उडाल्यामुळे ही निंदनीय बाब आहे असं ग्रामस्थांनी म्हटलंय। सोलापूर येथील बार्शी तालुक्यात हेळंब येथे सोयाबीन चोरणाऱ्या आणि शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। बार्शी तालुक्यातील हेळंब इथली काही शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीच्या बहाण्यानं फसवण्यात आलं होतं। या प्रकरणाचा तपास सुरू असून फसवणूक करणाऱ्याला पकडण्यात आलेला आहे। 40,000 रुपये किमतीच्या सोयाबीनची चोरी करण्यात आली होती आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असून अशा पद्धतीनं फसवणुकीच्या घटनांमध्ये इतरही लोक सहभागी असल्याची शक्यता दाट वर्तवण्यात येते, त्यामुळे याचा अधिक तपास सुरू आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।